नाही नाही सौम्या, मला मान्य आहे तुला अवॉर्ड फंक्शनला यायचं होतं, पण अगं पासेसच कमी होते. म्हणजे आम्ही सुद्धा खूप मुश्किलीने गेलो आहोत. काय पेपर मधला फोटो बघूनच तुझ्या आईबाबांना आवडलाय का श्री? अरे बापरे. नाही नाही देणार आहे ना, पार्टी देणार तुला अवॉर्डची, डोंट वरी. पण ना जरा थांब, घाई करू नकोस. नाही नाही तुला मी घरी येण्यापासून थांबवत नाहीये, डोंट वरी. काय म्हणालीस? नाही मला मान्य आहे की तुझ्या आईबाबांना श्रीला भेटायचंय. श्री फोनही घेत नाहीये. अगं तो आमचाही फोन घेत नाही, खूप कामात असतो ना सध्या, म्हणून. नको नको, ऑफिस मध्ये नको जाऊस तू त्याच्या. तो हल्ली बाहेरच असतो ना कामाच्या संदर्भात. मी एक काम करते, मी तुला नंतर फोन करते, मी सविस्तर सांगेन तुला सगळं. प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम ना नंतर सांगते ना तुला. मला जरा घाई आहे, निघायचंय. हा नंतर बोलूया आपण. बाय. बेबी तू तिला सांगून का नाही टाकलंस? आता नाही जमलाय मला. म्हणजे अगं इतके दिवस पुढाकार घेऊन मीच सगळं जुळवून आणलं ना, आता कसं सांगू तिला? बेबी तू तिला जितक्या लवकर सांगशील तितक्या लवकर तूच सुटशील. हे सगळं ना त्या जान्हवीमुळे झालंय. आता हे सगळं बोलून काय उपयोग आहे? श्रीच्या तोंडाला तिच्या भावाने काळं फासलं तरी लाज वाटली नाही तिला. बेबी अगं सोड ना हे सगळं. तुम्ही सगळे कसं विसरू शकताय? माझ्या तर डोक्यातनच जात नाही. आता मला नाही जमणार तिच्याशी पूर्वीसारखं वागायला. मला ना नवल आईचं वाटतंय. काय झालंय काय तिला? असं कसं तिने माफ केलं? आणि आता कुठे गेली तिची तत्व? स्वतःच्या सख्ख्या मुलांना कधी इतकं पटकन माफ केलं नाही तिने. हिला कसं काय माफ केलं एवढ्या पटकन? हिच्यामुळे एवढं सगळं झालं, श्रीचा अपमान झाला, आपली मानहानी झाली. आई कसं विसरली हे सगळं? का हार्ट अटॅकने तिची पर्सनॅलिटीच बदलली आता? आणि श्री एवढा पुळका होता तिचा, तर नोटीस कशाला पाठवायची? एवढंच तोंड करून बसला होता जेव्हा आपण त्याला विचारलं होतं, आठवतंय की आम्ही बोलू का जान्हवीशी? तर तोंड वर करून म्हणाला होता या घरात जान्हवी परत येणार नाही. मग आता काय चाललंय? आता काय उत्तर द्यायचं मी त्या मुलीला? तिने ते सगळं सिरियसली घेतलं. आणि श्रीच्या अवॉर्डची बातमी पेपर मध्ये आल्यामुळे त्याला ग्लॅमरही मिळालाय. त्याच्यामुळे ती आता माझी पाठ सोडायलाच तयार नाही ग. बेबी म्हणूनच म्हणते सांगून टाक तिला. सरू मला जाम भीती वाटतेय ग. मी आशेला लावलं त्या मुलीला. आता मी कसं फेस करू तिला? काय सांगू? मला काही कळतच नाहीये. पण सांगावं तर लागेलच ना. काय वाटेल सौम्याला? आता जे वाटायचंय ते वाटेल. हे बघ बेबी, फोन कर तिला आणि सांगून टाक सगळं. माफी माग तिची. मला ना राग येतोय सगळ्यांचा, धुमसतोय. तो लावारच असतो ना तसं वाटतंय मला. सगळे कुणीही यातनं सुटणार नाहीये. आईचा तर मला जास्तच राग आला. आईची तब्येत बरी नाही ना, म्हणून मला काही बोलता येत नाही तिच्याशी. कधीतरी हा लावारस नक्की फुटेल. मला खूप भीती वाटते त्याची. आणि या लावारसाचा जेव्हा उद्रेक होईल ना, तेव्हा माझं मलाच माहित नाही काय होईल. आणि आईने जान्हवीसाठी जे स्वयंपाकाचं नाटक सुरू केलंय ना, त्याने तर मला खूपच राग आलाय तिचा. आता तिच्याशी बोलण्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाहीये माझ्या. श्री सही हवी होती. वरच नाही का घ्यायचीस मग मनीष? अरे सॉरी राहिला. दोनच आहेत ना? हो हो थँक्यू. बाय. आर यू ओके? मी पीएचडी करणार आहे. कशात? आई आणि सुनेच्या कचाट्यात सापडलेला बिचारा मुलगा या विषयावर पीएचडी करणार आहे मी.
अरे हो खरंच. अरे आता माझं लग्न झालंय ना, तर आईला असं वाटतं की आपला मुलगा गेला, आपला मुलगा बायकोच्या आहारी गेला. आणि हेच मी बायकोला समजवायला, गीताला समजवायला गेलो तर गीताचं काय म्हणणं आहे, आईचीच बाजू घ्यायची होती तर माझ्याशी लग्न का केलं माझ्याशी लग्न. ह्या सगळ्यामध्ये माझं काय होतंय ते सँडविच होतंय माझं. पण मला ना कधीच कळलेलं नाही की या बायकांचा नेमका मुद्दा काय असतो. नाही मुद्दे काहीच नसतात, कुरबुरी असतात. नाही, पण काहीतरी विषय तर पाहिजे ना. पोझिशन असतं ना, पोझिशन आणि इगो. मला का नाही विचारलं, मला सांगता नाही येत. खाली ना तुला माझी काही किंमतच नाही राहिली. कसं समजवायचं ह्या लोकांना, काय सांगायचं. नाही मला तुझं पटतंय. आणि डिवोर्स तो कॅन्सल. कधी झाला? बरेच दिवस. आणि हे मी विचारल्यावर सांगतोयस का तू? माझ्या लक्षात नाही. एवढी मोठी गोष्ट. आय एम सॉरी. सॉरी म्हटलं की झालं का सगळं? बेबी ते खरंच पण माझ्या लक्षात नाही राहिलं. मी आता काय करू सांग. माझं ऐकशील असं वाटत नाहीये मला. बदललाय. तुझं बरं आहे श्री, तुझं बरं आहे. तुझ्या सगळ्या आया एकदम समंजस आहेत आणि बायको सुद्धा. हो समंजस आहे. पण तू हे सगळं मॅनेज कसं करतो? मॅनेज करतच नाही. आई नावाची सुनामी आणि बायको नावाचं चक्रीवादळ या छान हेलकंडत असतो मी, पालापाचोळ्यासारखा. इकडून तिकडे, तिकडून इकडे चालू असतंय. वा वा वा, क्या बात आहे. तू म्हणजे एकदम कवी वगैरे झालायस. म्हणजे अरे लग्नाचे घाव सोसतोय बाबा, लग्नाचे घाव. क्या बात आहे, क्या बात आहे. हे नाही पण तुझं बरं आहे रे. मला ना घरी जायचं म्हटलं की पोटात गोळा येतो. आज काय आता नवीन नको. नाही तू जा मीटिंगला, मी जातो. माझं हे चालूच राहणार असं. येतो, बाय. आता अगदी कमाल झाली आहे तुमच्या हटवादीपणा पुढे. काय जीव द्यायचा काय हो माणसाने? हा एवढं कसलं तुमचं हे वागणं, आणि काही कळत कसं नाही तुम्हाला? आणि काय आदर्श ठेवता येईल का पुढे? उद्या त्याचं लग्न झाल्यानंतर बायकोशी तोही असाच वागला, मग देवा ब्राह्मणांच्या साक्षीने गळ्यात हे काळे मणी घातलेत ना, निदान त्याची तरी चाट ठेवा तुम्ही. तू तरी ठेवलीस का चाड त्या काळ्या मण्यांची? चाड नाही ठेवली तर काय? तुटपुंजा संसार म्हणून कोणाबरोबर पळून नाही गेले हात धरून? मी काही पळून नाही चाललोय, सांगून सवरून निघून जातोय घरातून. हो, आणि मी ही संसार तुटपुंजा आहे म्हणून निघून गेले तर? वेळीच गेली असतीस तर बरं झालं असतं. वा, हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. आता माझ्या आयुष्याचं ना नुसतं सार्थक झालं. आता आणखीन काय काय ऐकायचं राहिलेलं आहे? पांडुरंगा, ए रे बाबा, मला आता हा माणूस मला आणखीन काय काय दिवस दाखवणार आहे देवच जाणे. चित्याची खोड काय मेल्याशिवाय जायची नाही, आणि ह्यांच्या स्वभावात काय बदल व्हायचाच नाही. मी किती सहन करू, आणखीन किती सहन करू? मला नाही आता सहन होत हे. त्यापेक्षा काय तो एकदाचा सोक्षमोक्षच लागू देत ना, म्हणजे तुम्ही सुटाल आणि मी पण सुटेन ना. कुठे निघालात तुम्ही? आज मला काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आहे. बस झालं आणि खूप झालं तुमचं. तुम्ही जाल ह्या भीतीने माझा पोर झोपेत न दचकून जागा होतो. रात्रभर झोपत नाही. सतत ती टांगती तलवार त्याच्या डोक्यावर. कशासाठी विचारतेच मी जानूला. आम्ही जगायचं कसं तूच सांगा मला. लेकरू माझं डोळ्यात पाणी आणून तुम्हाला सांगतंय, पण तरी तुमच्या मनाला पाझर फुटत नाही. जानूलाच सांगते मी, काय मेलं नसतं टेन्शन. अरे आता वय झालंय, आपण आराम करावा, बसून खावं प्यावं, रामराम म्हणावं. तर हे कसले नसते चाळे तुम्हाला? सारखं आपलं बॅग भरून जातोय. लोक ना शेण घालतील आमच्या तोंडात. तुम्हाला नसली ना तरी आम्हाला लोक लज्जा आहे. आम्हाला या समाजामध्ये राहायचं आहे. पिंट्याचं सगळं व्हायचंय, अजून त्याचं लग्न व्हायचंय, मुलं बाळ. हे सगळं बघायला नको, याचा विचार करायला नको आपण? तुमचं आपलं बरं आहे. तुमच्या लेकीचं लग्न झालं, तुमचं जीवित कार्य संपलं सगळं.
पिंट्याचं अजून सगळं व्हायचंय. तोच आपला बावळट सारखा आपला ताई ताई बाबा बाबा करत राहतो. आता ना सगळं सोक्ष मोक्षच लावते मी. जानूला फोन करते आणि तिला बोलावूनच घेते आणि सांगते तुमची सगळी नाटकं. घरात बसत नाहीत, खात पीत नाहीत, सारखे आपले बाहेर फिरत राहतात. अरे एक तर पाय धड नाहीये, बाहेर गेल्यानंतर काही पडलं झडलं तर ते केवढ्याला पडेल आपल्याला सांगा ना. कळत नाही का तुम्हाला? लहान आहात का तुम्ही आता? हा, सारखं आपलं घर सोडतो घर सोडतो. घर सोडून जाणार आहात कुठे तुम्ही? काही विचार आहे का? का आपलं बोलायचं म्हणून बोललात? उचलली जीभ लावली टाळायला? मी जानूला फोन लावूनच विचारते ना आणि सांगतेच तिला. अरे काय त्याचं सांगितलेलंच बरं. कला फोन ठेव, फोन ठेव कला. आई मी हात जोडून विनंती करते तुला, आत्ता एवढ्या मोठ्या आजारात न उठलीयस, कशाला दगदग करतेस परत? दगदग नाही होतय मला. काय दगदग होत नाहीये? आता आजारी पडलीस ना. अगं शरीर आहे बेबी, बिघडायचंच कधीतरी. तेच म्हणते मी. आई तुझं वय झालंय, हळूहळू शक्ती कमी होत जाते. म्हणूनच ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. तिच्यासाठी करतेस ना एवढं? आमच्यासाठी केलंस का कधी? तू कशी वाढलीस असं वाटतंय तुला? लहानपणाचं नाही म्हणते मी. तुझ्या जन्मापासून सगळं करत आलंय तुझ्यासाठी. ते तू प्रत्येकाच्या जन्माच्या वेळेला केलंस. श्रीच्या वेळी वहिनी प्रेग्नेंट होती तेव्हा तर साधा चहा सुद्धा तुझ्या हातचा द्यायचीस तू. हो ना, म्हणजे सकाळचा चहा, नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण, मधल्या वेळचं खाणं, फळं, अगदी झोपताना केशर घातलेलं दूध सुद्धा. खूप लाड केले आईने माझे. म्हणजे अगदी बातमी कळल्यापासून श्री 2 वर्षाचा होईपर्यंत सगळं केलं आईने माझं. ते ठीक आहे, श्री होता ना तुझ्या पोटात. पण हिचं काय एवढं कौतुक चाललंय? आई मला हे अजिबात आवडत नाहीये तू तिच्यासाठी एवढं केलेलं. बेबी तुझा प्रॉब्लेम काय माहितीये तुला? काय? तू सत्याच्या जवळ जातेस पण सत्य पाहत नाहीस. म्हणजे काय? सगळ्याच गोष्टी उलगडून सांगायच्या नसतात बेबी. आई देवशी जेव्हा माझं भांडण झालं होतं ना तेव्हा सुद्धा तू असंच काहीतरी अनाकलनीय बोलत होतीस. मी साधच बोलत होते. तू नीट लक्ष दिलं नाहीस म्हणून तुला ते अनाकलनीय वाटलं. वहिनी तुला कळतंय ती काय म्हणतेय ते? बेबी मला एवढंच सांगायचंय. आई प्लीज मला लेक्चर नको देऊस. राहील तरीही सांगते, शब्द हे शस्त्र असतं, ते जपूनच वापरावं लागतं. पण लोकांनी नीट वागावं. तुझ्या दृष्टीने नीट म्हणजे जगाच्या दृष्टीने नीट नव्हे. सोडलं होतं ना त्याने जान्हवीला, मग परत का आणली तिला? आई ती किती आतल्या गाठीची आहे ना याची कल्पना आहे तुला. आणि श्रीचा धड सोडपणा दिसत नाहीये का तुला? बेबी हे बघ आई, तुझी तब्येत बरी नाहीये ना म्हणून मला तुझ्याशी नीट सविस्तर बोलता येत नाहीये. मला खूप राग येतोय आणि मला नाही आवडत आहे तू तिच्यासाठी स्वयंपाक करतेस. ती कोण आहे आणि तू का तिच्या बरोबर? मला यावर काहीही बोलायचं नाहीये बेबी. आई मी तुझी मुलगी आहे. ते तुझ्या वागण्यातून सिद्ध कर. हे बघ आई, तू श्रीसाठी हवं ते कर पण तिच्यासाठी काही करायची गरज नाही. झालं तुझं बोलून. आई प्लीज. मला आता जरा आराम करायचंय. आई मी तुला शेवटचं सांगते, मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय. मलाही. आता मी काय केलंय? तू मला डिसअपॉइंट केलेस बेबी. आई तुझा दृष्टिकोन बदललाय. जान्हवी तुला मॅन्युप्युलेट करतेय आणि तुझ्यासारख्या हुशार बाईला हे कळू नये. अगं ती आपलं घर तोडायला बघतीये. कांताला हाताशी धरून तिने आमच्या दोघात भांडण लावलं. आता तुझ्यात आणि माझ्यातही तिला भांडण लावून द्यायचंय. तुला कळतंय का? आणि अचानक तुला इतका पुळका काय येतोय तिचा? बेबी मी आराम करू जरा.
माझी काही बाबा हिंमत झाली नाही जानूला फोन लावायची. मी काही केलेलं नसताना तिचा संसार मोडला म्हणून माझ्यावर चाळ आला. आता आणखीन काही बोलायला गेलं तर काहीतरी उलटसुलटच होऊन जायचं. त्यापेक्षा नकोच ते. जानूच्या बाबतीत ना काही पडायचंच नाही आपण. अगदी कानाला खडा लावलाय मी. काही झालं तरी आपण भाग घ्यायचा नाही. शेवटी ती आणि तिचं नशीब. जे काही व्हायचं असेल ना ते होईल. देवाने पण कुठल्या मुहूर्तावर जन्माला घातलाय मला देवाच ठेव. नशिबात 2 पैशाचं सुख नाही मिळालं, ना पैसा अडका मिळाला, ना सोनं नाणं मिळालं. आपली माणसं तरी मिळाली. सगळं नशीब उपडच माझं. पिंट्या, ए पिंट्या, ए बाळा, अरे असं लहान मुलासारखं नाही रडायचं बाळा. पिंट्या, ए पिंट्या, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. अरे मी काही तुला कायमचा सोडून चाललो नाहीये. पण जायची गरजच आहे का? ए बघ, तुला वाटेल ना तेव्हा तू मला भेटायला येऊ शकतोस. हा? आणि ताईकडे काही कार्यक्रम ठरला ना तर मी येणार आहे परत. हा? ते जावई बापून काही बक्षीस मिळालं, जानू घरी परत आली म्हणून पूजा जर करणार असतील ना, आता काही चिन्ह नव्हतं ना म्हणून निघालो मी. पण पूजा ठरली की मी येणार आहे परत. तू नको काळजी करू. हा? जानूला तरी सांगितलेत का? हे बघ पेंट्या, तू सावर आधी स्वतःला रडू नको. आणि हे बघ, मी कितीही दूर गेलो तरी तुझ्यासाठी सदैव उपलब्ध आहे. हा? तुझ्या आणि ताईमध्ये जीव अडकलाय रे माझा. बाबा, मग ताईचं काय? मी उद्या तिला बँकेत जाऊन सगळं सांगणार आहे. पण हे बघ, आता तिचं सगळं सुरळीत चाललंय. आता ती मला पुन्हा इथे यायला नकोय. आणि मी तिच्या सासरी जाऊन पुन्हा ते सगळं सांगायचं म्हणजे ते नको. मी उद्या जाऊन तिला बँकेत सांगतो आणि मग परवा निघतो. हे बघ बाळा, माझ्याकडे मोबाईल आहे. मी तुला आश्रमाचा नंबर सुद्धा दिलाय. तुला वाटेल तेव्हा फोन कर. हा? माझ्या एका ओळखीच्या माणसामुळे पटकन झालं रे का. बरं झालं एका अर्थाने. चला आता आवरायचं. काय फार राहिलंच आहे काय म्हणा आता आवरायला. जानवी, मला असं वाटतं की तू काही दिवस तुझ्या बाबांना इथे बोलावून घ्यावस. ते नाही येणार. अगं पण मी सांगतो ना त्यांना. नको, ऑकवर्ड वाटेल त्यांना. मलाही वाटतं जानवी, तू त्यांना काही दिवस आपल्याकडे ठेवून घे. आणि एकदा सगळं निवलं ना की मग नंतर त्यांना सगळं निवेल असंच वाटत नाहीये मला आता. म्हणजे आता बाबा आईला माफ नाही करणार. माझ्या प्रेग्नन्सी मध्ये आई जे काही वागली आहे ना माझ्याशी, त्यानंतर तर ह्या जन्मात क्षमा करणार नाहीत बाबा तिला. आणि त्या बाबतीत ते खरंच कठोर आहेत. जानवी, मी पूजेला हो म्हणालो खरं, पण आपण ही अशी किती दिवस पूजा घालणार होता ग? हे काय त्याच्यावरचं परमनंट सोल्युशन नाहीये. आज पूजा संपली की ते उद्या जातील. पण निदान आजचं मरण उद्यावर तर ढकललं जाईल ना. मला जान्हवीचं म्हणणं पटतंय. आत्ता पूजेचं बघू, मग दुसरं काहीतरी शोधता येईल. अगं पण हा काही रामबाण उपाय नाहीये यावरचा. आपण बोलायचं का त्यांच्याशी? नको आर्यजी, तुम्ही बोललात तर मग तर ते मोकळेच होतील. आणि मग अजिबातच अडवता येणार नाही त्यांना.
मग आपण त्यांना मॅरेज काउन्सिलरकडे पाठवूया का? त्याने तरी काय होणार आहे श्री? आता ते सगळ्याच्याच पलीकडे गेलेत. बरं, मग त्यांना जर वेगळं राहायचं असेल तर मग आपण निदान काहीतरी मदत तर करूया. नाही, नको. अगं, हवं तर एखादा फ्लॅट देऊ. एकतर बाबांना ते पटणार नाही. बाबा जावयाच्या घरात कधीच राहणार नाहीत. दुसरी गोष्ट, जर असं झालं ना तर त्यांना वेगळं केलं म्हणून आई आपल्याला ब्लेम करत राहील. आणि तिसरी, मला ते वेगळं व्हायलाच नकोय. एवढं सगळं झालं तरी तुला तसं वाटतंय? हो आईजी, कारण संसार तुटण्याचं दुःख काय असतं याचा अनुभव घेतलाय मी. आणि ते दुःख कुणाच्याच वाट्याला नको यायला असं वाटतं मला. मला मान्य आहे माझ्याशी आई चुकीची वागली, पण पिंट्यावर आणि बाबांवर तिचं मनापासून प्रेम आहे. इतकी वर्ष निमूटपणे तिने संसार केलाच की. तिला हवं त्या गोष्टी तिला संसारात नाही मिळाल्या म्हणून तिने कधीच संसार नाही मोडला. आणि यासाठी आपण तिला 100 पैकी 100 मार्क्स द्यायला हवेत.